शहरातील कोल्हापूर रोडवर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जुने पोलीस स्टेशन समोर विविध खोक्यांनी व चालू धंदेवाल्यांनी आपल्या विविध हातगाडी टेम्पो लावून बेधुंदपणे धंदा करत आहेत व रहदारीला अडथळा आणत आहेत। सध्या सामने सुरू असल्यामुळे तसेच जुने पोलीस ठाणे कोल्हापूर रोड लगत असल्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण जास्त असते। जुने पोलीस स्टेशन परिसर हा गेली 50 वर्ष पोलीस स्टेशनच्या जप्त केलेल्या गाड्या व वायरलेस रूम व इतर ऑफिशियली कामासाठी वापरात येत होता। पण सध्या अतिक्रमण केलेल्या गाड्या रस्त्यावर धंदा करत आहेत व जप्त केलेल्या गाड्यांमधील आतापर्यंत शेकडो पार्ट चोरीला गेले असण्याची शक्यता आहे। आजूबाजूच्या अतिक्रमण खोक्यामुळे येथे आजूबाजूला इंग्लिश दारूच्या व बियर बाटल्या सर्वत्र पडलेल्या आढळतात। ज्या पोलीस स्टेशनच्या आवारात एकेकाळी वायरलेससाठी जागा होती, बाजूलाच शौचालय बाथरूमची सोय होती। अतिक्रमणामुळे शौचालय बाथरूम गायब झाले असून ज्या ठिकाणी पोलिसांच्या कवायती वरिष्ठांचे इन्स्पेक्शन होत होते व ही जागा स्वच्छ सुंदर होती, हा संपूर्ण परिसर गलिच्छ झाला असून या ठिकाणी पोलिसांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे। या प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष घालावे व जुन्या पोलीस स्टेशनला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्तता करावी व परिसर स्वच्छ ठेवावा अशी जनतेतून मागणी होत आहे। या ठिकाणी पोलिसांचे ब्रॅकेट धंदेवाले आपली जागा अडवण्यासाठी करत असून आपला गाडा आणून ठेवल्यानंतर ब्रॅकेट बाजूला करण्यात येते। पोलीस ब्रॅकेटचा असाही वापर भारतात कोठेही होत नसेल। वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालावे व जुने पोलीस स्टेशन विळख्यातून मुक्त करावे। सदर हातगाड्यांमुळे येथे कुत्र्याची रेलचेल असून कोल्हापूर रोडवर अपघातात वाढ होत असून याचाही पोलिसांनी विचार करायला हवा व विक्रमसिंग क्रीडांगण ट्रस्टने एवढी जागा असेल त्यामधील अतिक्रमण काढावे। पत्रकार प्रकाश भोकरे, सतर्क लाईव्ह न्यूज, जयसिंगपूर।